हे बघा महिलावर अन्याय होत आहे। आज मी ह्या ग्रामपंचायतला माझा एक सवाल आहे की आज आम्ही गेले 40 वर्षापासून इथे राहतो। आम्हाला काही दलित समाजासाठी आमच्या काही निधी असतात, काही राखीव निधी असतात। आतापर्यंत या ग्रामपंचायतनी केवळ जातीमुळे आज आम्हाला एकही घरकुल रमाबाई आवास योजना असेल त्यांनी आम्हाला अजून खातं खोललं नाही। दलित निधीमधून मागणी जरी करायला गेलं तर 1000 वेळा आमचे अर्ज फेटाळतात। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आपण आता आलो बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील आम्रपाली महिला नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित बोईसर या संस्थेकडे आलो आहोत। मित्रांनो, या महिलांनी आपल्या रोजगारासाठी या ठिकाणी एक 5-6 स्टॉल उभारले होते। ते स्टॉल त्यांनी कायमस्वरूपी उभारले होते, ते रोजगारासाठी उभारले होते। मात्र जातीवर पुणे बोईसर ग्रामपंचायतीचे स्टॉल उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि त्याचे लाखो रुपयाचा माल पुन्हा नेस्तानाबूत केलेले आहेत। तर आता आपण जाणून घेऊया। आपण आता चाललो आहोत आम्रपाली महिला नागरी सेवा संस्था सहकारी संस्था मर्यादित महिला अध्यक्षाकडे। वंचित बहुजन आघाडीकडून ते भयमुक्त धरण्यावर बसलेले आहेत। तर सर्वांना माझा जय भीम, नमस्कार। हे बघा, माझी एक संस्था आहे आम्रपाली महिला नागरी सेवा सहकारी संस्था आणि ह्या संस्थेला शासनानं जार काढलेला आहे की हे बेरोजगाराचे जे काही मोकळ्या जागा असतील तिथे ही संस्था उदरनिर्वाह करू शकते। काही या बोईसर या ठिकाणी मार्केटमध्ये काही स्टॉल लावलेले होते। महिला बेरोजगार असल्यामुळे बहुजन समाजातल्या सर्व महिला आहेत, मागं स्वर्गीय महिला आहेत, मागं स्वर्गीय म्हणून इथे गेल्या वर्षी म्हणजे 2025ला हा स्टॉल पूर्ण कपडा विक्री इथे चाललेला होता। परंतु काही जातीवादी आणि काही पुराड्यांनी हे संगमत करून हे जाणीवपूर्वक तोडण्यात आले। ग्रामपंचायतने काही पुराड्याला हाताशी धरून, नेते मंडळीला हाताशी धरून माझी 2000 ही जी जागा हे टाकलंय आपण स्टॉल लावलं होतं, त्याच्या संदर्भात तुम्ही बोईसर ग्रामपंचायतला कळवलं होतं का? मी ग्रामपंचायतला एक ठराव दिला होता आमच्या संस्थेचा आणि सभासदाचा शिव साहेबाला दिला होता, पालकमंत्री गणेश नाईक साहेबांना दिला होता। सगळ्यांच्या ओशा माझ्याकडे नाही म्हणता तरी पण 25 कागद आहेत की हे इथे मोकळ्या जागेत व्यवसाय करण्यास हरकत नाही। परंतु ह्या काही लोकांनी 1,00,000 लोक येऊन, पुराडी लोक येऊन, सर्व यांचं काही कारण नसताना आज महिलावर तुम्ही अन्याय करतायत आणि महाराष्ट्र चुपचाप बसतोय, शासन गपचूप बसतंय घरामध्ये। हे बघा, महिलावर अन्याय होत आहे। आज मी ह्या ग्रामपंचायतला माझा एक सवाल आहे की आज आम्ही गेले 40 वर्षापासून इथे राहतो। आम्हाला काही दलित समाजासाठी आमच्या काही निधी असतात, काही राखीव निधी असतात। आतापर्यंत या ग्रामपंचायतनी केवळ जातीमुळे आज आम्हाला एकही घरकुल रमाबाई आवास योजना असेल त्यांनी आम्हाला अजून खातं खोललं नाही। मग आमचा हा समाजाचा निधी गेला कुठे? हा बेमुदत धरण्याचा 11वा दिवस आहे। त्या 11 दिवसात तुम्हाला शासनाकडून काही आलेलं काय मेसेज? आम्हाला या शासनानं काही मदत नाही केली। शासन फक्त इथे घरात बसून तमाशा आमचा बघतय। आणि तुम्ही दलित निधीमधून तुम्ही मागणी केली आहे का आम्हाला स्टॉल उपलब्ध? दलित निधीमधून मागणी जरी करायला गेलं तर 1000 वेळा आमचे अर्ज फेटाळतात की ती सोयी सुविधा नाहीये, ते आलं नाहीये, आलं तर आम्ही इकडे देऊ, दुसऱ्या उत्तर देतात, उडवडीचे उत्तर देतात। आरोप कोणावर? तुमचं किती नुकसान झालेलं आहे? आम्ही 45,000 लाखाचं नुकसान झालेलं आहे। 23 महिलाचा पूर्ण माल होता, पूर्ण मार्केट आहे आणि आज प्रांताचे दुकानं जशाला तसे आहेत। बोईसर मध्ये पूर्ण फक्त आमचे तोडलेत, आता त्याला दिसत नाही का? आज आमचा 11वा दिवस आहे। पोटा पाण्याचा सवाल आहे महिलांचा। आज सर्व मार्केटमध्ये जे 10,000 हजार त्यांच्याकडून वसुली करतात। मोठ्या प्रमाणात दलित समाज आहे, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय सहकार्य मिळालं आहे का? आमच्या दलित समाजाचं सहकार्य मिळालेलं आहे। काही बरेच लोक आमच्या वंचित बहुजन आघाडीचे रोज येऊन आम्हाला भेट देतात, आमच्या समस्या जाणून घेत आहेत। सर्व पूर्ण ठिकाणाहून आमचे लोक येतात। ऐकत नाही, या जातीवादी ऐकत नाही। मागणी काय आहे? आमची मागणी आहे की यांना कुठे ना कुठे आळा घालावा, या लोकांना आमची नुकसान भरपाई की या शासनाने करून द्यावा। कारण शासनाने आम्हाला अधिकार दिला की बेरोजगार संस्थेला आता ही मुकटवार की काय त्यांचं नाव, मंत्री त्यांनी आता मुंगटवार त्यांनी एक जार काढलेला आहे की महिला सक्षम करा, बेरोजगाराच्या संस्था सक्षम करा। साहेब कशा करणार? इथे तुम्ही जातीवादी लोक बसवलेत, कसं होणार या महिलांचं?
आज 11वा दिवस आहे. मग हा तुमचा यांच्या लढा जो आहे, खाण्यापिण्याची सोय नाही. तुमचा जो लढा आहे तो किती दिवस चालत राहील? आता आम्हाला जोपर्यंत निर्णय भेटत नाही, आमच्या बाजूने लागत नाही, जोपर्यंत राज्यपालने जो जाहीर काढलेला आहे. तुमच्याकडून काय पैसे घेतले जात होते का? बाजार कर घेतला जात होता का? बाजार कर आमच्याकडून 30 रुपये पावती चालू होती. त्याच्यानंतर वाया दुसऱ्यांकडून असा संदेश यायला लागलाय की हे जर भाडं देतील आम्ही त्यांचे स्टॉल आम्ही ठेवण्यात येऊ. किती भाडं भाडं लागत होते? कोणी 5,000 बोलत होते, कोणी 10,000 बोलत होते. एक आकडा कोणी सांगत नव्हता. आणि आम्ही पण डायरेक्टली बोलू शकत नाही या गोष्टी, पण आमच्या कानावर त्या पडल्यात. बाकीचे आज आमचा सगळा व्यवसाय उद्ध्वस्त झालाय, पण बाकीच्या लोकांनी परत ते दुकानं वगैरे मांडलेले किती आहेत. लाखाचं नुकसान झालंय सर्व मिळून? आमच्या 46-47 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही तुमचे सर्व सामान घेऊन गेले का ग्राम? सामान घेऊन गेले, उधारीवरती जे माल आणलेले क्रेडिट वरती कर्ज काढलं लोन का? काढून बँकेतून? सोनं ठेवून त्या सगळ्या गोष्टी ते सगळं सत्यानाश झालं. आमच्याकडे आता तुमचा माल बी तुम्हाला जीव देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. आता ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे? आमच्यात आता जीव देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. उदरनिर्वाहच आमचा राहिलेला नाही. आम्ही लहान लहान मुलं, माझा नवरा पॅरालिसिसचा, मी घरी सोडून येते 2 पोट चालवण्यासाठी. आता तेच आमच्याकडून जर हिसकावून घेतलेलं आहे तर आमच्याकडे प्रश्न राहिलाय तर आम्ही जगून करणार काय? सरकारला एवढंच म्हणणं आहे, लाडकी बहीण नका. आता तुमची मागणी काय आहे? तुमची शिंदे मागणी काय? साहेबांकडे माझं कडकडीची विनंती आहे इकडे भेट द्या. का आम्हाला येऊन भेट द्या आणि आम्हाला न्याय मिळवून देणार. शिंदे साहेबांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. तर तुमची आता मागणी करायची, शेवटची काय मागणी राहील? मागणी हेच आहे का जे महिलांचं गेलेलं आहे त्यांना पुनर्वसन करून देण्यात यावे, नुकसान त्यांची भरपाई करून द्यावी. आणि हे जे ग्रामपंचायतचे आहेत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी लावण्यात येण्यात यावी. हे अशी आमची मागणी आणि ती मागणी आमची पूर्ण झाली पाहिजे.